मंडळी, पुणे शहराच्या राजकारणात सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चा आहे ती फक्त एकाच गोष्टीची। ही चर्चा उमेदवाराची नाही, ही चर्चा पक्ष बदलाची नाही, तर ही चर्चा आहे एका अशा आकड्याची ज्यानं भले भले दिग्गज चक्रावून गेलं। निवडणुका आल्या की आश्वासनांचा पाऊस पडतो, पण यंदा पुण्यातील एका उमेदवाराच्या संपत्तीचा असा काही पाऊस पडला आहे की त्याची मोजणी करताना अनेकांचे डोळे विस्फारलात। कोण आहे हा तरुण चेहरा जो पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय, पण संपत्तीच्या बाबतीत मात्र त्यानं भल्या भल्या जुन्या जाणत्या नेत्यांना मागे टाकलंय। पुण्यातील राजकारणाचं हे सर्वात मोठं सस्पेन्स आता उघड झालं। पुणे महापालिकेच्या रणधुमाळीत सध्या उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना एक प्रतिज्ञापत्र सर्वांच्याच आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलंय। हे नाव आहे सुरेंद्र बापूसाहेब पठारे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वडगाव शहरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे हे चिरंजीव। पण ट्विस्ट असा आहे, वडील एका पक्षात आणि मुलगा मात्र भारतीय जनता पक्षाच्या तंबूत शिरला। नुसता शिरलाच नाही तर भाजपनं त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं। पण राजकीय चर्चा बाजूला राहिली आणि सध्या पुणेकरांच्या तोंडी एकच विषय आहे, तो म्हणजे सुरेंद्र पठारे यांची अफाट संपत्ती। आता या संपत्तीचा आकडा नीट ऐका। सुरेंद्र पठारे यांच्याकडे एकूण 271 कोटी 85,21,888 रुपयांची मालमत्ता आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं बरं का। 250 कोटींच्या घरात जाणारी ही संपत्ती आहे। एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या मालकासारखी ही संपत्ती पाहून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। पुणे महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत जेवढे उमेदवार उभे राहिले त्यातील सर्वात हाय प्रोफाईल आणि श्रीमंत उमेदवारांच्या यादीत सुरेंद्र पठारे यांनी आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलंय बरं का। या संपत्तीचं गणित समजावून घेताना लक्षात येतं की ही केवळ कागदोपत्री आकडेवारी नाही, यामध्ये स्तरावर मालमत्तेचा वाटा सिंहाचा आहे। पठारे कुटुंबाकडे तब्बल 217 कोटी 93 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे। यात पुण्यातील मोक्याच्या ठिकाणच्या जमिनी, टोलेजंग व्यावसायिक इमारती आणि आलिशान निवासी सदनिकांचा समावेश आहे। विशेष म्हणजे ही संपत्ती केवळ वडिलोपार्जित नसून व्यावसायिक दृष्टिकोनातून उभी केलेली एक मोठी यंत्रणा आहे। गाड्यांच्या बाबतीत तर पठारे यांनी आवड एखाद्या राजासारखी आहे बरं का। त्यांच्या ताफ्यात एक नाही, दोन नाही तर अनेक महागड्या गाड्या आहेत, ज्यामध्ये BMW, मर्सिडीज आणि इनोवा क्रिस्टा सारख्या आलिशान गाड्यांचा समावेश आहे। पुण्याच्या रस्त्यावरून जेव्हा त्यांचा ताफा निघतो तेव्हा तो कोण्या बड्या नेत्याचा नाही तर एका भविष्यातील राजकारणाचा आहे, हे प्रकर्षानं जाणवतं। गाड्यांचा हा शौक त्यांच्या हाय प्रोफाईल जीवनशैलीची साक्ष देतो। शिक्षण आणि राजकारण याचा तसा जवळचा संबंधच असतो, पण सुरेंद्र पठारे यांनी शिक्षणातही बाजी मारली आहे। त्यांनी पुण्यातील नामांकित अभियांत्रिक महाविद्यालयातून M.Tech ची पदवी संपादन केली आहे। म्हणजेच ते केवळ श्रीमंतच नाही तर उच्च शिक्षित सुद्धा। इंजिनिअरिंगचं डोकं आणि राजकारणातील वारसा लाभलेले समज अशा दोन जोरावर त्यांनी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावण्याचं ठरवलं। आता तुम्ही विचार करा, ही संपत्ती आली कुठून? तर पठारे कुटुंब हे वडगाव शहरी परिसरातील एक जुनं आणि प्रतिष्ठित कुटुंब आहे। शेती, बांधकाम व्यवसाय आणि इतर उद्योगातून त्यांनी ही संपत्ती उभी केली। मात्र प्रतिज्ञापत्रात केवळ मालमत्ताच नाही तर कर्जाचाही उल्लेख आहे। सुरेंद्र पठारे यांच्यावर वेगवेगळ्या बँकांचे आणि वित्तीय संस्थांचे मिळून सुमारे 46 कोटी 59 लाख रुपयांचं कर्ज देखील आहे। म्हणजेच इतकी मोठी संपत्ती, तितके मोठे आर्थिक व्यवहार त्यांच्या नावावर आहेत। यावेळच्या पुणे महापालिका निवडणुकांचं वैशिष्ट्य म्हणजे घराणेशाहीचा झालेला जोरदार शिरकाव। अनेक माजी आमदार, खासदार, आजी माजी लोकप्रतिनिधींच्या मुलांना यावेळी तिकीट देण्यात आलं आहे। यामध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा सर्व पक्षांनी आपल्या नेत्यांच्या वारसांना झुकवत माप दिलं। पण या सर्व लाडक्या वारसदारांमध्ये सुरेंद्र पठारे यांनी श्रीमंतीच्या बाबतीत सर्वांना खूप मागे टाकलंय।
सुरेंद्र पठारे यांचा भाजप प्रवेश हा देखील एक मोठा राजकीय ड्रामा ठरला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरेंद्र पठारे यांना पक्षात घेण्यासाठी स्वतः आग्रही होते असं म्हटलं जाते। बापूसाहेब पठारे हे शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू गटातील मानले जातात। अशातच त्यांच्या मुलानं थेट भाजपमध्ये प्रवेश करणं आणि आता रिंगणात उतरणं हे पुण्याच्या राजकारणातील बदलत्या वाऱ्याचे संकेत मानले जातात बरं का। केवळ सुरेंद्रच नाही तर पठारे कुटुंबाचा दबदबा वाढवण्यासाठी भाजपनं त्यांची पत्नी ऐश्वर्या पठारे यांनाही निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। पती पत्नी दोघेही आता निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं संपूर्ण पठारे कुटुंबाची ताकद पणाला लागली आहे। ऐश्वर्या पठारे यांची उमेदवारी ही महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि पठारे कुटुंबाचा गड अधिक मजबूत करण्यासाठी भाजपनं खेळलेलं एक मोठी खेळी मानली जाते। वडगाव शहरी हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच पठारे कुटुंबाचा बालेकिल्ला राहिला। बापू पठारे यांनी अनेक वर्ष या भागात नेतृत्व केलं। आता त्यांची हीच राजकीय पुण्याई सुरेंद्र पठारे यांच्या कामी येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण निवडणुकीच्या निकालाआधीच त्यांच्या संपत्तीच्या आकड्यानं मात्र त्यांना घराघरात पोहोचवलाय। लोक आता विकास कामांपेक्षा त्यांच्या 271 कोटींच्या संपत्तीचाच जास्त चर्चा करतात। श्रीमंतीच्या या शर्यतीत सुरेंद्र पठारे यांनी अनेक दिग्गज उमेदवारांना मागे टाकले। पुण्यात असे अनेक उमेदवार आहेत जे कोट्याधीश आहेत, पण कोटींची ही संख्या जेव्हा 270चा आकडा पार करते तेव्हा तो केवळ निवडणुकीचा मुद्दा राहत नाही तर तो चर्चेचा विषय बनतो। सोशल मीडियावर सध्या त्यांच्या प्रतिज्ञापत्राचे फोटो व्हायरल होत असून सामान्य पुणेकर या अफाट संपत्तीकडे आश्चर्याने पाहतात। पण राजकारण हे केवळ पैशावर चालत नाही हे देखील तितकंच खरंय। सुरेंद्र पठारे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जातात। त्यांच्या समोर प्रस्थापित विरोधकांचे आव्हान असेल केवळ श्रीमंती आणि गाड्यांचा ताफा त्यांना विजय मिळवून देणार की बापू पठारे यांनी केलेलं जनसंपर्काचं काम त्यांच्या पथ्यावर पडणार हे येणारा काळच सांगेल। आज पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून सुरेंद्र पठारे यांचं नाव चर्चेत असलं तरी या श्रीमंतीचा त्यांना निवडणुकीत फायदा होतो की तो चर्चेचा मुद्दा बनून त्यांच्या अंगलट येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, श्रीमंतीच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात का की जनता कामाला बघून मतदान करते? तुम्हाला काय वाटतं यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।